नमस्कार मित्रमैत्रिणींनो. लग्न, प्रेम, धोका या कथेच्या भाग 2 मध्ये आपले स्वागत आहे. मी कोथरूडमध्ये एक छोटा 1 BHK भाड्याने घेतला. भाडं 12,000 रुपये. उरलेले पैसे माझे खर्चासाठी. अभिजितकडून मिळालेले 20 लाख मी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले, इमर्जन्सीसाठी. आता माझं आयुष्य माझ्या हातात होतं. सकाळी मी लवकर उठायचे, योग करायचे, कारण माझ्या मनाला आणि शरीराला हीलिंग हवी होती. नोकरीवर जायचे, काम करायचे, संध्याकाळी स्वतःसाठी वेळ काढायचे. वाचन, म्युझिक, कधीकधी बाहेर फिरायला. पहिल्यांदा मी स्वतःसाठी जगत होते. आईबाबांसाठी नाही, नवऱ्यासाठी नाही, फक्त स्वतःसाठी. आणि हे फिलिंग मी शब्दांत सांगू शकत नाही. मी मोकळी होते, फ्री. पण रात्री कधीकधी एकटेपणा जाणवायचा. मी 32 वर्षांची होते. माझे सगळे फ्रेंड्स मॅरिड होते, बच्चे होते. आणि मी एकटी. अनन्या, तू पुन्हा लग्न करणार का? एक दिवस माझी कॉलिग विचारली. मला माहीत नाही, आत्ता तर नाही. पण तू तरुण आहेस, आयुष्य लांब आहे. मला आता प्रेमावर विश्वास नाही राहिला. आणि खरंच, माझा विश्वास संपला होता. कारण ज्या माणसाशी मी लग्न केलं त्यानेच मला दगा दिला. मग पुन्हा कुणावर विश्वास ठेवायचा? डिवोर्सनंतर वैभव सरांनी मला एकदा फोन केला. अनन्या, कशी आहात? मी ठीक आहे सर, तुम्ही? मी ठीक आहे. ऐका, मी तुमचं बिल पाठवलं आहे. पेमेंट करायला विसरू नका. हो सर, मी करते. आणि ऐका, तुम्ही नवीन जीवन कसं सुरू केलंय? मला आश्चर्य वाटलं. लॉयर असून तो माझी वैयक्तिक काळजी घेत होता. मी पुण्यात आले. नवीन जॉब, नवीन फ्लॅट. छान, मी खुश आहे. तुम्ही खूप ब्रेव्ह आहात. थँक्यू सर. काही महिने गेले. मी माझ्या रुटीनमध्ये गुंतले. आणि मग 6 महिन्यांनंतर पुन्हा वैभव सरांचा फोन आला. अनन्या, मी पुण्यात आहे. एका केससाठी आलोय. तुम्ही मोकळे असाल तर कॉफीसाठी भेटू का? मी थोडी गोंधळले. लॉयर क्लायंट रिलेशनशिप संपली होती. मग का बोलवत होते? पण मी म्हटलं, हो सर, का नाही? आम्ही गुडलक कॅफेमध्ये भेटलो. वैभव सर कॅज्युअल ड्रेसमध्ये होते, जीन्स आणि शर्ट. लॉयरसारखे फॉर्मल नव्हते. ते अधिक ह्युमन दिसत होते. आम्ही बसलो, कॉफी ऑर्डर केली. तर अनन्या, कसं चाललंय? ठीक आहे सर, ॲडजस्ट होतेय. सर नको बोला, वैभव म्हण. आपण आता कोर्ट बाहेर आहोत. मी हसले. ठीक आहे वैभव. आम्ही बोलू लागलो. कॅज्युअल बोलणं. कामाबद्दल, आयुष्याबद्दल, शहराबद्दल. आणि मग त्यांनी मला सांगितलं, अनन्या, मला तुझ्याशी काहीतरी शेअर करायचं होतं. माझंही डिवोर्स झालं होतं 5 वर्षांपूर्वी. मी चकित झाले. काय? तुमचं? हो. माझी बायको, नेहा, तिचा माझ्या जवळच्या मित्राशी अफेअर होता. माझं तोंड उघडं राहिलं. ओह माय गॉड! हो, मी लॉयर होतो, पण माझ्याच घरात काय चाललंय ते मला कळलं नाही. जेव्हा मला कळलं, तेव्हा मी पूर्णपणे तुटले. डिप्रेशन, एन्झायटी सगळं झालं. मला माहीत नव्हतं. कोणाला माहीत नाही. मी कधी बोललो नाही. पण तुला बघून, तुझा संघर्ष बघून मला माझं भूतकाळ आठवलं. तुम्ही कसे बाहेर आलात? वेळ आणि स्वतःवर फोकस. मी समजलो की जीवनात काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण आपण काय करतो ते आपल्या हातात आहे. मी माझ्या कामात गुंतलो. डिवोर्स केसेस घेऊ लागलो. कारण मला लोकांना मदत करायची होती ज्यांना मी जे अनुभवलं ते अनुभवत होते. मी त्याच्याकडे नवीन दृष्टीने पाहिलं. इतका स्ट्रॉंग माणूस, त्यालाही असं काहीतरी झालं होतं. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात वैभव. नाही, मी देखील तुटलो होतो, पण मी उभा राहिलो. तूही उभी राहिलीस. यातच स्ट्रेंथ आहे. त्या कॉफीनंतर आम्ही रेग्युलरली संपर्कात राहिलो. कधी कॉफीसाठी भेटायचो, कधी लंचसाठी. आणि हळूहळू आमची मैत्री झाली. तो माझ्याशी सगळं काही बोलायचा. त्याचं काम, त्याचे केसेस, त्याची आवडनिवड. आणि मी देखील त्याच्याशी खुलून बोलायचे. माझी भीती, माझी इन्सिक्युरिटीज, माझी होप्स. तो कधीच जज करत नसे, फक्त ऐकत असे. आणि त्याचं असं ऐकणं मला खूप बरं वाटायचं. 1 वर्ष गेलं. आमची मैत्री खोल होत गेली. आता मी वीकेंड्सला एकत्र फिरायला जायचो. लोणावळा, महाबळेश्वर, पंचगणी. तो नेहमी थॉटफुल असायचा. माझी काळजी घ्यायचा. अनन्या, थंडी आहे, हे जॅकेट घे. तुला भूक लागली असेल, चल काहीतरी खाऊया. थकलीयस का? थांब, मी कार आणतो. हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं, कारण अभिजितने कधीच अशी काळजी घेतली नव्हती. आणि हळूहळू माझ्या मनात एक वेगळीच फिलिंग येऊ लागली. मी त्याच्याशी बोलायला उत्सुक असायचे. त्याचा मेसेज येईपर्यंत वाट पाहायचे. जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हा माझं हृदय वेगाने धडधडायचं.
पण मी हे फिलिंग दाबायचे, कारण मला भीती वाटायची. अनन्या, तू पुन्हा प्रेमात पडतीयस. पण काय होईल? तोही तुला सोडून जाईल. पुन्हा तुटशील, पुन्हा दुखावले जाशील. मी स्वतःशीच भांडायचे. पण हृदय ऐकत नव्हतं. एक दिवस आम्ही लवासाला गेलो होतो. लेकच्या बाजूला बसलो होतो. अनन्या, तू खूप शांत आहेस आज. काय विचार करतीयस? त्याने विचारलं. काही नाही, बस आकाश बघतीये. खरं सांग, मला तू समजतीयस. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे इतके जंटल होते, इतके केअरिंग. वैभव, मला तुला काहीतरी विचारायचं होतं. विचार. तू तू पुन्हा रिलेशनशिपमध्ये जाऊ इच्छितोस का? म्हणजे भविष्यात? तो शांत राहिला. मग बोलला. मला माहीत नाही अनन्या. कधी कधी विचार होतो, पण मग मला भीती वाटते. पुन्हा ट्रस्ट करायची, पुन्हा वल्नरेबल होण्याची. मलाही तसंच वाटतं. आम्ही दोघेही शांत बसलो, पण आमच्यात एक अनस्पोकन अंडरस्टँडिंग होती. आणखी 3 महिने गेले. आता आमचं भेटणं डेली होत होतं. कधी कॉफीसाठी, कधी डिनरसाठी. माझे कलिग्स बोलू लागले. अनन्या, तो तुझा बॉयफ्रेंड आहे का? नाही, तो फक्त मित्र आहे. पण तुम्ही नेहमी एकत्र असता. मित्र असतात तसे. पण माझ्या मनात मी जाणून होते, हे मैत्री नव्हती, हे प्रेम होतं. एक दिवस आम्ही मुलशी डॅमला गेलो होतो. संध्याकाळचा वेळ. सूर्यास्त होत होता. आम्ही डॅमच्या पुलावर उभे होतो. पाणी शांत होतं. आकाश नारिंगी गुलाबी रंगात रंगलं होतं. अनन्या, वैभवने माझा हात पकडला. माझं हृदय थांबलं. हो, मला तुझ्याशी काहीतरी सांगायचंय, खूप दिवसांपासून. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे नर्वस होते, पण डिटर्मिन्ड देखील. मी मी तुझ्यावर प्रेम करतो अनन्या. माझे डोळे भरून आले. मला माहीत आहे, हे अचानक आहे. आपण दोघेही ब्रोकन आहोत, दोघेही घाबरलेले आहोत. पण मी लपवू शकत नाही. तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून माझं जीवन बदललं. तुझ्याशिवाय मी काल्पनिक करू शकत नाही. मी रडू लागले. वैभव, मलाही तुझ्यावर प्रेम झालंय, पण मला खूप भीती वाटते. त्याने माझा हात घट्ट पकडला. मलाही भीती वाटते. बट नो वॉट, आपण दोघेही तुटलेलो आहोत. आपल्याला पेन माहीत आहे, म्हणून आपण एकमेकांना कधीच दुखावणार नाही. आपण एकमेकांना हील करू, एकमेकांच्या साथीने. पण समाज काय म्हणेल? दोघांचेही डिवोर्स झालेले. समाज नेहमी काहीतरी म्हणतो, पण आपलं आयुष्य आपलं आहे. आपल्याला जगायचं आहे. त्याने माझ्या चेहऱ्याकडे हात नेला. अश्रू पुसले. अनन्या, तू माझ्याशी लग्न करशील? त्या क्षणी सूर्यास्ताच्या सुंदर प्रकाशात मला आयुष्यात पहिल्यांदा खरं प्रेम जाणवलं. हो वैभव, मी तुझ्याशी लग्न करेन. आम्ही मिठी मारली. आणि त्या मिठीत माझ्या सर्व जखमा, सर्व भीती, सर्व दुःख विरून गेलं. पण आमचा निर्णय ऐकून जग भडकलं. माझे आईबाबा, अनन्या, तू वेडी झालीयस? तू पुन्हा लग्न करणार? आणि त्याचंही डिवोर्स झालेलं? हो आई, पण तो चांगला माणूस आहे. चांगला? त्याची बायको का सोडून गेली तर? काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याच्यात. नाही आई, त्याची बायकोने त्याला धोका दिला. तो विक्टिम आहे. आणि तुला कसं माहीत? तो देखील तसाच असेल? मी त्याला ओळखते. तो अभिजितसारखा नाही. बाबा अधिक आक्रमक होते. लोक काय म्हणतील? माझी मुलगी 2दा लग्न आणि तो देखील डिवोर्स्ड. बाबा, मला लोकांची काळजी नाहीये. पण आम्हाला आहे. आमच्या समाजात आमचा चेहरा कसा दाखवायचा? तुम्हाला कळत नाहीये. तो मुलगा माझी काळजी घेतो. मला समजतो. काळजी? अभिजितही तसंच म्हणत होता. बघ काय झालं. मी हताश झाले. वैभवचे आईबाबाही विरोध करत होते. त्याची आई म्हणाली, वैभव, तू पुन्हा चूक करतोयस. तिचंही डिवोर्स झालेलं. काय गॅरंटी आहे की ती चांगली आहे? आई, ती खूप चांगली आहे. मी तिला ओळखतो. नेहाला देखील ओळखत होतास. बघ काय झालं. आई प्लीज, अनन्या वेस्ट नाही. पण त्यांना पटत नव्हतं. समाजातले लोक, त्यांच्याकडून तर अपेक्षाच नव्हती. 2दा डिवोर्स लोकांचं लग्न, ह्याला काय म्हणायचं? फेलियरची अलायन्स? काय खात्री आहे की हे टिकेल? पहिल्या लग्नात नाही जुळले तर दुसऱ्यात कसं जुळणार? पण वैभवने माझा हात पकडला. अनन्या, आपण हार मानणार नाहीत. आपलं प्रेम खरं आहे. हेच खरं लग्न होतं. प्रेमाचं, आदराचं, समजून घेण्याचं लग्न. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही दोघे एका छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये गेलो. फक्त आम्ही दोघे. अनन्या कुलकर्णी, वैभव म्हणाला माझा हात पकडत. मी हसले. अजिबात नवीन वाटतंय. छान वाटतंय? खूप छान. आम्ही जेवलो.
साधं पण आनंदाने. आणि त्या रात्री जेव्हा आम्ही आमच्या नवीन घरात आलो, वैभवचा 2 BHK फ्लॅट, तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की घर म्हणजे काय. घर म्हणजे फक्त भिंती नाहीत. घर म्हणजे ती भावना आहे, जिथे तुम्ही असू शकता, जिथे कोणी तुम्हाला जज करत नाही, जिथे प्रेम आहे. पुढची 2 वर्षे माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर वर्ष होती. वैभव आणि मी एकत्र राहत होतो, दोघेही नोकरी करत होतो. आम्ही घरकाम शेअर करायचो. अनन्या, आज मी स्वयंपाक करतो, तू थकलीयस? नाही, मी करते. अरे, मी करतो ना, तू आराम कर. आणि तो खरंच करायचा. कधी नीट होत नसलं तरी प्रयत्न तरी करायचा आणि हसत हसत म्हणायचा, मला माहिती आहे तुझ्या एवढं चांगलं नाही, पण मी शिकतोय. आमचं संबंध पार्टनरशिप होतं, इक्वल. कोणीही कोणाच्यावर डॉमिनन्स नव्हतं. सकाळी आम्ही एकत्र कॉफी पीत बसायचो, दिवसभराच्या योजना बोलायचो. आज तुझं काय शेड्यूल आहे? मला 2 केसेस आहेत. तुझं? हॉस्पिटलमध्ये इन्व्हेंटरी चेक आहे. संध्याकाळी लवकर घरी येईन. मीही लवकर येतो. मग एकत्र फिरायला जाऊया. आणि आम्ही जायचो. कधी मार्केटमध्ये, कधी गार्डनमध्ये, कधी फक्त ड्राईव्हसाठी. रात्री आम्ही एकत्र बसून मूव्हीज बघायचो किंवा फक्त बोलायचो. तासनतास आमच्या दिवसाबद्दल, आमच्या स्वप्नांबद्दल, आमच्या भविष्याबद्दल. आणि पहिल्यांदा मला जाणवलं की कॉन्व्हर्सेशन किती महत्वाचं आहे नात्यात. कधीकधी आम्ही आमच्या भूतकाळाबद्दल बोलायचो, पण त्यात कडवटपणा नव्हता, फक्त एक्सेप्टन्स होती. अनन्या, कधीकधी मला वाटतं, जर नेहाने मला सोडलं नसतं तर मी तुला कधीच भेटलो नसतो. मलाही वाटतं, अभिजितच्या बिट्रेयलने मला तोडलं, पण त्यातून मी तुला भेटले. म्हणजे आपल्या पेनने आपल्याला एकत्र आणलं. हो, आणि आता आपण एकमेकांच्या वुंड्स हील करू शकतो. 2 वर्षांनंतर आईचा फोन आला. अनन्या. मी गप्प राहिले. 2 वर्षात आम्ही क्वचितच बोललो होतो. कशी आहेस बेटा? मी ठीक आहे आई. आणि वैभव? मला आश्चर्य वाटलं. आई त्याचं नाव घेत होती. तो देखील ठीक आहे. ऐक, बाबा आजारी आहेत. त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला आम्हाला तुझी गरज आहे. माझं हृदय मऊ झालं. कितीही राग असला तरी ते माझे आईबाबा होते. मी येते आई. मी आणि वैभव दुसऱ्या दिवशी नाशिकला निघालो. घरी पोचल्यावर आई दारात उभी होती. तिने मला पाहिलं आणि तिचे डोळे भरून आले. अनन्या? मी तिला मिठी मारली. आई? वैभव शांतपणे मागे उभा होता. आई तिच्याकडे वळली. तू तू वैभव आहेस? हो आंटी, नमस्कार. आई काही बोलली नाही, फक्त आत घेऊन गेली. बाबा खोलीत झोपलेले होते. त्यांना बघून मला धक्का बसला. ते खूप कमकुवत दिसत होते. बाबा, त्यांनी डोळे उघडले. अनन्या, तू आलीस? हो बाबा, मी आली. तू तुझा नवरा? हो, वैभव आहे. वैभव पुढे आला. नमस्कार काका. बाबांनी त्याच्याकडे पाहिलं आणि मग हळूच हात पुढे केला. बस बेटा. त्या जेस्चरने माझं हृदय भरून आलं. पुढच्या 3 दिवसात आम्ही बाबांची काळजी घेतली. वैभव खूप हेल्पफुल होता. मेडिसिन्स आणायचा, डॉक्टर्सना भेटायचा, सगळं करायचा. आणि आई हळूहळू बदलत होती. एक दिवस ती मला एकांतात बोलावून घेऊन गेली. अनन्या, मला माफ कर. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. मी मी तुझी बाजू घ्यायला हवी होती. तुला सपोर्ट करायला हवं होतं. पण मी समाजाच्या भीतीने मी तुला एकटी सोडलं. आई, आणि वैभव तो खूप चांगला आहे. मी बघतीये, तो तुझी किती काळजी घेतो. तुझ्या डोळ्यांमध्ये आनंद दिसतो. अभिजितसोबत ते कधीच नव्हतं. माझे डोळे भरून आले. आई, मला तुमची माफी नको. फक्त तुमचा आशीर्वाद हवा. तिने मला मिठी मारली. तू माझ्या आशीर्वादासोबत आहेस बेटा. नेहमीच होतीस. बाबा सावरल्यानंतर आम्ही परत पुण्याला येणार होतो. निघताना आई बाहेर आली. वैभव बेटा, 1 मिनिट. वैभव थांबला. आईने त्याच्या हातावर हात ठेवला. माझ्या मुलीची काळजी घे. ती खूप नाजूक आहे. तिला खूप दुःख सहन करावं लागलंय. मला माहीत आहे आंटी. मी प्रॉमिस करतो. मी तिला कधीच दुखावणार नाही. आणि तुला देखील दुःख सहन करावं लागलं. पण आता तुम्ही दोघे एकत्र आहात. एकमेकांना सांभाळा. हो आंटी. बाबा देखील बाहेर आले, काठीच्या साहाय्याने. वैभव बेटा, माझ्या मुलीचं घर तुझ्याजवळ सेफ आहे हे मला आता कळलं. तुला आमचा आशीर्वाद. वैभवने त्यांचे पाय छुले. आम्ही निघालो. गाडीत बसल्यावर मी वैभवचा हात पकडला. थँक्यू. कशासाठी? सगळ्यासाठी. माझ्या आईबाबांना हँडल केलंस, त्यांना जिंकलंस. ते तुझे आईबाबा आहेत आणि आता माझेही. मी फक्त ते केलं जे करायला हवं होतं. त्या क्षणी मला कळलं,
हेच पार्टनरशिप आहे. हेच प्रेम आहे. अनन्या, मला तुझ्याशी बोलायचं आहे. प्लीज, फक्त एकदा. कॉफीसाठी भेटू? मी कन्फ्यूज झाले. 3 वर्षांनंतर तो का संपर्क करत होता? मी वैभवला सांगितलं. काय वाटतं तुला? भेटू का? वैभव शांतपणे म्हणाला, तुझी चॉईस आहे. तुला भेटायचं असेल तर भेट. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याच्या त्या विश्वासाने मला धीर दिला. मी अभिजितला भेटायला ठरवलं. एका न्यूट्रल ठिकाणी, कॅफे पीटर डोलेट्स. तो आला, पण तो बदललेला होता. जुना कॉन्फिडंट अभिजित नव्हता हा. तो थकलेला दिसत होता. डोळ्यात एक रिकामेपणा. हाय अनन्या, तो म्हणाला, बसत. हाय, तू कसा आहेस? मी ठीक नाहीये. मी शांत राहिले. अनन्या, मला माफी मागायची होती. खरी माफी. मी तुझ्याशी खूप वाईट केलं. अभिजित, हे सगळं आधीच संपलंय. मला माहीत आहे, पण मला सांगायचं होतं. प्रियासोबतचं माझं लग्न, ते फुटलं. 1 वर्षातच. मला आश्चर्य वाटलं. काय? हो, तिचा दुसऱ्याशी अफेअर होता. तिने मला सोडलं. आणि तेव्हा मला कळलं मी तुला काय केलं. तो रडू लागला. तिथेच, कॅफेमध्ये. अनन्या, तू किती चांगली होतीस. किती प्रेम केलंस तू माझ्यावर. आणि मी फक्त तुझी किंमत ओळखली नाही. मी त्याचा हात हलकेच छुला, सहानुभूतीने. अभिजित, मला माफ करायची गरज नाही. मी तुला आधीच माफ केलंय. कारण तुझ्यामुळेच मला माझं खरं प्रेम मिळालं. तू तू पुन्हा लग्न केलंस? हो, वैभवसोबत. माझ्या डिवोर्स लॉयरसोबत. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य. आणि तो तुला सुखी ठेवतो? खूप. तो मला समजतो, माझ्यावर प्रेम करतो, माझा आदर करतो. ते सगळं जे तुला करायला हवं होतं, पण तू केलं नाहीस. तो डोके खाली घालून बसला. मी माझं आयुष्य बर्बाद केला. ग्रीडमध्ये, लालसेमध्ये, आणि आता मी पूर्णपणे एकटा आहे. अभिजित, हे तुझं लाईफ लेसन आहे. आता तू यातून शिक. आणि जर कधी तुला पुन्हा कोणी मिळाली, तर तिचं मूल्य समज, तिच्यावर प्रेम कर. पण मला पुन्हा कोणी मिळणार का? जीवन दुसरी संधी देतं, पण तुला बदलायला हवं, स्वतःला. तो उठला, निघायला. अनन्या, तू खूप चांगली आहेस. वैभव भाग्यवान आहे. मी भाग्यवान आहे, मी हसत म्हणाले. तो निघून गेला, आणि मी तिथे बसले, पीसने. कारण माझ्या मनात त्याच्याबद्दल राग नव्हता, द्वेष नव्हता, फक्त फॉरगिव्हनेस होती.